सुनबाई, काय आहे? चहा पाणी काय आहे की नाही? कसलं चाय पाणी? कसलं चाय पाणी पाहिजे तुम्हाला? चहा लागत होता. आणि सकाळी काय पाणी पिऊन गेलात काय? हा, हं? झालं 2 तास काय आले चहा प्यायला, झाले 2 तास काय आले चहा प्यायला. इथं काय राशन भरून ठेवलंय का तुम्ही? माझं चहा होई काय? चहावर जीवन आहे माझं. आणि सकाळी गचलून गेलात त्याचं काय? अरे चहा लागतो मला घडी प्यायला. अरे काय म्हातारा आहेस तू? हा, डॉक्टरने सांगितलं चहा प्यायचं नाही, शुगर आहे. त्याचं काहीच नाही तुला. नाही, तुला काय 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 करायचंय होणार रे? नाही. सगळं आम्हालाच इकडे सगळं सांभाळायला लागतं ना. दवा दारू करण्यापासून खाण्यापिण्यापासून. कर लवकर 1 कप भर चहा कर. अरे जा, कशाला तुला चाय करू? हा, चाय आला मोठा मागायला. चाय पाहिजेत काय? देणार नाही चाय. आणि याच्या पुढे 8 दिवस तुला चाय देणार. तू बघतो कसं चहा प्यायला येतोस ते, समजलं ना? निघ पहिला इथून. एवढं नवऱ्याला आज तुला बरोबरच करायला लावते. थांब, काय तू सोक्ष मोक्ष जरा आत्तीच करायला लागलाय हा. चहा दे, पैसे दे. माहिती ना पैसे कशासाठी मागतो हा? बघतेस तुझ्याकडे आज. थांब. काय झालं झालं का तुला? अहो, तुमचा बाप सारखं सारखं येऊन मला शिवी घालतो, तो घाण घाण बोलतो. मी असं किती ऐकून घेणार सांगा बघू मला. आता मला इथं नाही राहायचंय. एक तर तुम्ही त्याला तरी ठेवलं तर मला तरी ठेवा. मी रोज किती किती सहन करणार. रोज 2 वेळा त्याला जेवण असतो, नाश्ता असतो, त्याला दारू. किती वेळा देणार मी चाय? सांगा, चहा प्यायला पण काहीतरी लिमिट आहे की नाही मला सांगा बघू तुम्ही. रोज 2-2 तासाने येतो मला चाय पाहिजे चाय पाहिजे. मी घेतलाच नाही म्हणे. एक तर याची स्मरणशक्ती गेली, याच्या काही लक्षात राहत नाही. हा, म्हातारी गेल्यापासून ना तिकडे आवटाळच ती मात्रच आवटाळ म्हातारी गेल्यापासून त्याला जाय तिकडे या बायपाची मग मी काय करू? मी घरातली कामं करू की नको? सारखी म्हातारापाशी परत करत बसू? हा, ठेकी जनावरांना सांगितलं तो म्हातारा सारखा आमच्या घरामध्ये सारखा घरात त्याला समजून सांग काय करायचं तरी काय तुम्ही सांग. मी तर तुम्हाला सांगते ना, त्याला तिथे एका कोपऱ्यामध्ये ना बांधूनच ठेवा. जाऊ दे, त्याला जेवण पण आपण जर नाही दिलं तसंच मरून जाईल तो. कशाला पाहिजे मला सांगा? त्याला काही किंमत आहे का आपली? त्याला काय खा बाकी पुरतं मग पाहिजे त्याला काय बाकी काय करायचं. आणि म्हणतो मला पैसे द्या, मला पैसे द्या. म्हटलं कशा तुला पैसे पाहिजेत? तर म्हणतो की नाही, माझ्या मित्र लोकांना मला चहा प्यायला लागतो, पाजायला लागतो म्हणे. शहाणपणा करायची काय करायचं त्याला मला सांगा बघू. आला पाहिजे तिकून परत आला. काय झालं त्याला? अरे चिरपत काय चाललंय? आला. बरं मी काय तो तुला फक्त भाकर पाहिजे चहा पाहिजे. तू कामा बायकोला माहिती तू तिने राहावं का जावा? तलप लागल्यावर आता काय करणार आहे मग? तलप लागल्यावर नाही पण त्याला काही म्हणत आहे का नाही? काय एवढं नाही ना तू मात्र गेल्यापासून आणि शुगर आहे तरी चाय काहीच पितो नाही 2-2 काहीच नाही तासाने. म्हणलो मी, फक्त चहा कर म्हणलं. नाही ये ना भाऊ ये ना. आता तुझ्या पुढे हात टेकले पण मी हात टेकले नको झाले. 1 कप उकळायला काय तुला टाइम? गोड आहे सारखं घर धरले सारखं माळ्या तळ्या जात तिकडं जनावर बसायचं तिकडे टाक येतो आणि येऊन जाऊन घर. नाही, मी पण बोलले ना, शेतात जातो म्हणतो मला काम होत नाही, माझे गुडघे दुखतात, माझे हात दुखतात. मला चहा प्यायला चालता बरं- नाही, नाही, चालायला जरा नाही, हे चहा होतं. प्यायला बरं असं तोंड दुखत नाही मला सांगा बघू. हा, तुम्ही काय ते असतं कारण सोक्ष मोक्ष मी समजलं काय ना. तो पोरे आहे ना तो मुंबईला जाय त्याच्या घरा 8-15 दिवस. अरे मुंबईला मला ते घर नाही सापडत, बाहेर निघालो होतो. सापडत नाही तुम्हाला, कोणी ठेवून घेत नाही हे सांगा. हा, आणि करमत नाही. तिथे गेला त्याला मला फोन करून सांगितलं म्हण तिथे 2-3 दिवस तुला सारखं मटण आणि मासे खाय आज जुलाब चालू झाले म्हण झोपा नाही घरामध्ये मासायला. नाही मग आता ते त्या सुनबाईला जमत नाही भाजी बनवायची. हा, खूप म्हणून मिरची तिथं टाकून 2 महिने होते काय खात. बर का, मिरची टाकायची हे खूप. बघ, हे असं नावं ठेवतो, तिला नावं ठेवतो, मग मला किती मी काय नावं होतो? ठेवत असेल विचार करा. तू जाय ना मग महिन्यात 2 महिने जत्रा जाय ना एखाद्या हा. देतो तुला 400-500 रुपये जाय नाही, पाय दिंडी मध्ये. जत्राला अजिबात नको, पायी नको बाबा. तुला इकडे डोपर खायला भेटत जाय ना. तू काय पंढरपूरला जायचं? त्याला पाय नको, त्याला विमान करून द्या. विमानात बसून जा मग तिकडे. मोठं हा? कमवून नाही. तुला द्या ना एवढं. हा, 1 कप दे बा करून आता बघितलं? जेवढं बघितलं का? सांगा. मी तुला चहा देणार नाही भाकरी देणार नाही तुझ्यामुळे माय भाकरी बंद केल्या माहिती का? तुझ्या तोंडापायी काय घडत आहे तुझ्या तोंडापायी घडत आहे. माय सोन्यासारखी बायको कधी मी रडताना पाहिली नाही. आणि आज तुझ्यामुळे तुझ्या डोळ्याला पाणी आलं पाहिजे. अरे ती ढोंकरची बाबा. काय करते? बघितलं कसा आरोप करतो माझ्यावर. मी मग तो जसं तिच्या बाजून सुटलं लग्नात आमच्या फुलाच्या गाडीत रडली नाही ती आवताना माझ्या शेजारी येऊन बसती. नाटकाचा दादा तू ना खरंच तिचे दादाला कपडे दे जाऊन दे बरं दादाला.
नको तो वैतागच नको तो गण. ए नाही जाऊ आज नको करू ए नको नको आज नको करू तू तात्या कपतीत लिख बरं हा. लिख, जा मी काय- जा जा ए अरे जा 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 ए, जा जा ए, अरे. तिकडे रस्ता दिसतो तिकडे जा ए. जा 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 ए, ती वैताग मी आता झाली की नाही खुश तू हा? आता खुश झाली का नाही? मला लय सतवलं बघा तुमच्या बापाने. दिला काढून नाही दिला तो आज मी मला तू प्यारी मला बाप नाही प्यारा आज मी सुखाची झोप गेली. मग सुखाची आज आहे ना आपल्या बाजा गाणं काढ्या खाता आज मटण करते मस्त. चला चला मी आज चांगली बाजरीची भाकरी आणि मटण बिटन करूया. चल दाखवून दिले हा कुठे चाललं काय रे कुठे चालला अरे ते पोराने सुना काढून दिलं घराच्या बाहेर खबर आईला लई ती सुनत लई बेकारी होती. तो पोराला काय कळत नाही का मग तो आहे ना तो बायकोला पुरा आधीन गेला बायकोच्या. अरे बाप नाही पोरे काही बोलत नाही का सुनाला उलट त्यानं मला अरे उचलून दिलं. पाय पडे झाले ते पोरे त्याच्या बायकोचं काय बायको पुढे बायको पुढे त्या पोराचं काही चालत नाही अरे चालत नाही पण अरे मग बापाला काढून दिलंय आता कुठे जाणार आता आता ते तो म्हणे येऊच नको म्हणे घरी. डायरेक्ट हा तो का जमीन जाग किती रे जमीन जागा गंजे 15 एकर टाकला जमीन ओपन आहे. मारू ना काय आठवत त्यांना एवढे टाकायचं ओपन हा? माझे करायचे आहे अरे आता नवीन कायदा बायको निघाला. करतोय एखादी हा? मग बायको करतो बोल लगा बायको दे तुला यायला बायको करायला कर. पण ती बायको आली पाहिजे ना आता आपल्याकडे काय नाही कर. करायचं आम्ही देतो करू जमीन जागा तो नाव आहे ना तो मारून टाकील मला तो शिरप्या. हा माझं काय लायसन काढलं काय मारायचं हा? तो लय बेकार आहे. काय कालवनात काही घालून मारायला अरे वाचा भाऊ ऐक मावला ऐक तू काय कर लग्नाला तयार राह पाय त्याला तू फक्त बंगला कुठं बांधतात शहरात तिला हा. शेतात बस कस काय मारीन तू नाही कर. हो. लय बेकार दिसून जाऊ दे असं. अरे तुला सोनाच्या ताब्यात जायचंच का आलाय नको 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 हा? तुला पोरे आकळायचं हा, काय रे बा? आता तो अजून आयुष्य किती जाणार आहे माहिती का? हा? एवढ्या याच्या वयात तुला जर त्याने घराच्या बाहेर काढले घराच्या बाहेर काढले हा तू कुठं राहशील आता सांग बरं आता काय करावं तो अरे कार जावायला काही माहित केलं का नाही त्यांना माहिती नाही काही. नाही फोन कर रे बे नाही जाऊ दे करू मी आता फोन फोन नंबर दे बरं नंबर दे हा सांग नंबर 97 63 97 63 91 21 91 21 46 46 हा जावायचा नंबर का पुरीचा आहे जावायचं नाव काय जावायचं गंगाराम. हा का एक जावाय काय हा एका टू कॉलर नाव आहे ना गंगाराम हॅलो हॅलो गंगाराम आहे का तुम्ही हा गंगारामच बोलतोय ना अहो पाहुणे काय झालं माहिती का हा तुमच्या सासऱ्याला आहे ना तुमच्या मेवण्याला ना घराच्या बाहेर काढून दिलंय माझ्या सासऱ्याला हा का बरं काय त्याच्या घरात वाद झाले वाटत ते बी ना आम्हाला ती बाई ती माझा साला आहे ना ती बाई लय आवड आहे हो म्हणजे बायकोच ऐकून बाहेर काढलं हा, का? हा अरे, अरे. मग आता सासरा कुठे आहे? हा. आता ते निघाले बॅग बिग आट केले काय आम्ही गळ्यामध्ये अडवले वाट. आम्ही अडवले रस्ते त्यांना मग त्यांना म्हणलो की थांबा दरचे कारी जावायला फोन करा मग त्याने नंबर दिला मला आता मग तुम्हाला कॉल केला मग येत्या का तुम्ही लवकर हा मी येतो मग त्यांना थांबून घ्या हा मी येतो लगेच मी त्याला एक सल्ला दिलाय हा. एक तर म्हणलं तुम्हाला काढून दिलाय ना बाहेर मग एक करा म्हणलं तुम्ही ना बायको करा म्हणलं मी बायको देतो तुम्हाला आता यायचे जिरो द्यावं जावाय तुम्ही मा ऐका हा त्यांचं असून त्यांना जमीन जागा द्यायचं नाव आहे ना हो. नाही खाऊन देते नाही पोर लेक्स बरं येतो आम्ही दोघं पण येतो तुम्ही या बरी एकदा हा. मग आपण सल्ला घेऊ व्यवस्थित हा हा हो बसा खाली बसा बसा येऊ राहिले कार जावं तुमची बसा भाऊ एवढं काय घाबरायचं मग काय तुम्हाला आम्ही साथ देतो ना बरं बरं होईल बुवा. अहो तुम्हाला त्रास देते का नाही ते लोक लय त्रास देते सून लय बेकार सून सुनन मूल तू भाकरं नाही. नाही तो कशी करून आणली री आईला लय ते आहे ना हा तो काब्यान ते होते मध्ये बसले तू रस्त्यात कावर बसले आले पण हा अरे जवळच आहे काय तुम्हाला गाडीवरच होतो हा का तेवढं तुमचा फोन आला बसा बसा हा, मामालाच भेटायला यायचं होतं हा का बरं या बा हा तुमच्या मामाची अशी परिस्थिती काय झालं हा. आम्ही त्यांच्याच घरी चाललो होतो पण ते रस्त्यात भेटले आम्हाला मग त्याला इनच रोखून धरलं नेमकं काय झालं काय झालं काय मामा अहो तिला नुसतं चहा कर म्हणलं चहा नाही केला तिना मग मग उलट त्याला रडायला लागली आणि घरानं सांगायला लागली उलट पालट माझं काही नसताना मी बाहेरूनच आरोळी देतो तिला कधी घरात नव्हतं जात म्हणजे तुमच्या पोऱ्या बायकोच ऐकतो काय काय झालं मला तरी असं जावं मला असं अंदाज वाटत हा. आहे तरी आता तुमची सासूबाई वारून बरेच दिवस झाले हा बरं आहे की नाही खरे नुसतं एका हाताने टाळी वाजत असेल नाही वाजत काय वाटत जावं नाही बरोबर आहे. हा
आणि याच काही चुकलं चल आपण ते पण म्हणजे बरोबर की नाही अरे अजिबात सारखं नाही जर हात्या बायका मी पाहत घरातच असेल. घुसत नाही मी काय बाहेरूनच आवाज देतो आज जर तिला माणूस जर सारखं सोना का पाहत असेल मग ते बिचारा काय येणार का मामा? आज थोडी हा? आपण सोन किती काय केलं तरी बोलायचं मुलीसारखी तुम्ही आहे. बाबूराव हा? वय हा. काय काही सांगू राहिले अहो वया काय राहते बाई हो ती सुनच लय अवघड आहे मला तर असं म्हणायचंय बरं का हा. तुम्ही काय म्हणा हा. माझा मेवना आहे ना हा. हा हा पक्का बैल भाडे आहे. नाही तो झाला असेल बैल आता ते नाही म्हणते आता आजकाल काय चाललं माहिती का नाशिन त्याला बायको नव्हती भेटत काय आता काही लोकांचं आहे ना 50% लोक आहे ना बायकाचे बळी झाले हा हा 50% डायरेक्ट झाले झाले बायका पुढे काही चालत नाही पण ती 50% जाऊ द्या हा. हा माझा साला हा. 100% म्हणला तरी चालेल. अरे हा. मी उमऱ्याच्या आत जात नाही कधी बाहेरूनच तिला आवाज देतो तू झोपतो कुठं बाहेर याच्या छपरात झोपतो सोबत चिडचिड आहे पहिल्यापासून हा का? छपरात झोपतो छपरात जाऊन त्या जनावर